तुला जपणार आहे मी या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आता आपण पाहतो की जवळपास रात्र होत आलेली असते तरीही अजून मंजिरी ही त्याच ठिकाणी अडकून पडलेली असते आणि मंजिरीला आता वाटही काढता येत नसते, कारण तिला त्या वर्तुळाच्या बाहेर पडणं शक्य होत नसतं. मंजिरी आता पार रडकुंडीला आलेली असते. तिचा जीव मिटाकुटीला आलेला असतो. ती विचार करत असते, काय करू मी, कशी बाहेर पडू इथून, कोण सोडवेल मला. आणि मग आता ती ही आता म्हणत असते की कोणीतरी येईल का इथे, कोणीतरी माझी मदत करेल का, की मी इथेच आता अशीच उपाशीतानं भुकेतानेने मरणार आहे. त्याबरोबर लगेचच आता त्या ठिकाणी एक म्हातारे आजोबा येतात. आता मंजिरी ही त्यांना म्हणायला लागते, ओ बाबा थांबा, ओ थांबा, अहो माझी मदत करा, मला ह्या वर्तुळाच्या बाहेर काढा. अहो माझ्याकडेच बघताय ना, म्हणजे मी तुम्हाला दिसते, म्हणजे मी मेलेली नाही आहे, मी जिवंत आहे, मला काढा इथून बाहेर काढा. अहो बघा ना, मघाशी ती कोण मूर्ख लोकं होती, माझं शरीर जाळून गेली, मला बाहेर काढा इथनं. त्याबरोबर आता तो म्हातारा मंजिरीकडे बघत बघत तिकडनं पुढे जात असतो. मंजिरी म्हणत असते, अहो मदत करा माझी, बघत बघत कुठे जात आहे. पण तो म्हातारा मदत वगैरे काही करत नाही, तर तिकडनं निघून जातो. तर इकडे वेदाचा टेंट जाळण्याचा मायाचा जो प्लॅन असतो तो मीराने पूर्णपणे खोडून काढलेला असतो. कारण मीरा ही आता मायाकडे येते आणि मायाला म्हणत असते, माया तू आता जे काही करायला चालली होतीस ते तू काय करायला चालली होतीस हे तुझ्याही जीवाला व्यवस्थित माहिती आहे आणि माझ्याही जीवाला. पण आता जर मी हे घरात जाऊन सगळ्यांना सांगितलं ना, तर तू काय कांगावा करशील माहिती आहे की मी खोटं बोलते. त्यामुळे मी घरात जाऊन तर हे सांगणार नाही आहे. पण याचा अर्थ असाही होत नाही की मी तुला सुखी सोडणार आहे, मी तुला शिक्षा देणार नाही आहे. त्यावर माया म्हणत असते, तू समजतेस कोण स्वतःला. त्यावर मीरा तिला सांगते, तुझ्यासाठी विचारशील तर मी या घराची मालकीण आहे आणि तू या घरात राहणारी एक अश्रित अनाथ आहेस, समजलं. खरं म्हणायचं तर मला कोणाला असं अश्रित किंवा अनाथ म्हणायला आवडत नाही. इतक्यात वेदा तिथे येते आणि वेदा आता मीराला विचारते, आई अश्रित आणि अनाथ म्हणजे नेमकं काय असतं गं. माया मावशीला तू असं का म्हणालीस आणि तू तिच्यावर एवढी का चिडलीस, काय झालं. आता वेदाने हे प्रश्न विचारल्यावर मीरा तिला उत्तर देत नसते. तर वेदा म्हणते, आई काहीतरी बोल ना, तू एवढी का चिडलीस. माया मावशीने पुन्हा तुला काही उलटं बोलली का, म्हणून तुला राग आला माया मावशीचा. त्यावर मीरा म्हणत असते, माया मावशीची सवयच आहे ना उलटं बोलणं, उद्धट वागणं, त्यामुळे माया मावशीला तिच्या भाषेत उत्तर देणं गरजेचं होतं. आणि अनाथ आणि अश्रित या शब्दांचे अर्थ विचारशील तर अनाथ म्हणजे अशी व्यक्ती जिचं कोणीच नसतं, जिला आई नसते, बाबा नसतो, घरातलं इतर कोणी नसतं ना, त्यांना अनाथ म्हणतात. आणि अश्रित म्हणजे जे दुसऱ्यांच्या घरामध्ये पडीकपणे राहतात ना, त्यांचा काही उपयोग नसतो, त्यांना म्हणतात अश्रित, कळलं. त्याबरोबर वेदा म्हणते, अच्छा. तर लगेचच मीरा म्हणते, मग आता तुझी ही माया मावशी जी आहे तिला घरदार स्वतःचं कुटुंब तर नाहीच आहे, पण त्याच्याशिवाय ती आपल्या घरातच नुसती पडलेली असते. नाही म्हणजे तिचं तुझ्या बाबांबरोबर लग्न होणार होतं तोवर ती इथे राहत होती, ते समज ठीक होतं, पण आता काहीच गरज नाही आहे ना तिला इथे राहण्याची, तरीही अजून इथेच पडून राहते आहे ना ती निर्लज्जासारखी. म्हणून फक्त म्हणत होते निर्लज्ज. त्याबरोबर माया म्हणते, काय म्हणालीस. त्यावर मीरा म्हणते, तुलाच म्हणाली, जा काय करायचं आहे ते करून घे, कारण तू माझ्या घरात राहतेस, मी तुझ्या घरात राहायला आलेली नाही आहे. जर इतकाच स्वाभिमानाचा प्रश्न असेल आणि इतकीच जर मी बोलते त्याची लाज वाटत असेल किंवा खटकत असेल ना मनाला, तर मग उठ आणि निघ इथनं माझ्या घरातनं. घरात माझ्या उगाचच्या उगाच फक्त कांड करायला थांबत जाऊ नकोस. उठायचं, याला त्रास दे, उठायचं, त्याला त्रास दे, उठायचं, हे प्लॅन फालतू कर, उठायचं, ते प्लॅन फालतू कर, आज याला त्रास द्यायचा विचार कर, उद्या त्याला त्रास द्यायचा विचार कर. अगं कशासाठी, त्या नर्मदा आत्यांच्या नादी लागून करतेस ना हे सगळं. अगं पण कितीही झालं ना तरी त्या नर्मदा आत्या आमच्या घरातल्या आहेत, पण तुझं काय गं, तू कितीही केलं ना तरी बाहेरचीच असणार आहेस, समजलं. त्यानंतर आता मीरा आणि वेदा ह्या दोघीजणी वरती आलेल्या असतात. तर
मंगळागौरीचे जे फोटोज वगैरे क्लिक केलेले असतात तर अथर्व आता ते फोटो बघत असतो, कारण ते फोटोज सगळे त्याच्या मोबाईलवरती कॅमेरामॅननी पाठवून दिलेले असतात. आता अथर्व ते फोटो बघत असतो. आता त्याच्यामध्ये मीराचा एक फोटो असतो. तो फोटो बघून अथर्व तो फोटो बघतच राहतो. खरोखर तो फोटो मीराचा खूपच सुंदर आलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी खरीखुरी मीरा आलेली असते. आता मायाचं जे काही वागणं होतं ते बघितल्याच्या नंतर मीरा ही जरा रागतच असते. म्हणजे तिला काही विचारलं तर ती एकदम भडकून बोलेल अशा अवस्थेत. तर अथर्व पटकन मीराला म्हणतो, मीरा अगं या फोटोत किती जास्त असतेस तू. त्यावर मीरा म्हणते, तुम्हाला काय करायचं आहे, माझं असू ना, मी बघून घेईन. अथर्वला कळतच नाही की नेमकं हिचं बिनसलं आहे काय. मग वेदा अथर्वला अलगद इशाऱ्यात सांगते, बाबा आईला काहीच विचारू नकोस. सध्या खाली आईमध्ये आणि माया मावशीमध्ये खूप मोठं भांडण झालं आहे, त्यामुळे आई सध्या चिडली आहे. जर तू तिला काही विचारायला जाशील तर ती तुझ्यावरच चिडेल. मगाशी मी विचारलं तर माझ्यावर सुद्धा अशी चिडली. आता तू बघ तुला काय करायचं आहे. मग अथर्व म्हणतो, नको बाबा मी आलो. आणि तो आता खाली जातो. खाली जाऊन येतो आणि मीरासाठी मस्त डेअरी मिल्क आणतो आणि ते मीराच्या हातात देतो. मीरा म्हणते, मला कशाला देताय, वेदासाठी असेल ते तिला द्या. त्यावर अथर्व सांगतो, तिच्यासाठी नाही तुझ्यासाठीच आहे, खा. मीरा म्हणते, चॉकलेट आणि मी. त्यावर अथर्व म्हणतो, हो का, फक्त पाणीपुरी तिखट खायची तेवढीच खाता येते, कधीतरी जरा गोडसुद्धा खात जा, म्हणजे तोंड जरा तुझं गोड होईल. बघ आता तोंड तिखट झाले की नाही, किती चिडचिड करशील, जरा गोड खा म्हणजे तुला रिलॅक्स वाटेल, बरं वाटेल. मीराला अथर्वची आयडिया आवडलेली तर नसते. तिला वाटत असतं की राग आल्यावर गोड खाऊन थोडीच राग जातो, उगाच काहीही सांगतात. त्यावर अथर्व म्हणतो, बरं राग जातो की नाही ते मला नाही माहिती, पण मी सांगतो ना तुला, तू हे गोड खा, म्हणून तू हे गोड खा, चल लवकर. त्यावर मीरा म्हणते, नक्की ना, याच्यात काही नाही आहे ना. त्यावर अथर्व म्हणतो, नाही त्याच्यात आहे ना, मी विनेगर टाकले, विनेगर, आणि आता त्याच्याने तुला मी मारणार आहे, सायनाईड टाकले त्याच्यामध्ये. त्याबरोबर लगेचच मीरा म्हणते, काय हो तुम्ही. त्यावर अथर्व म्हणतो, मग कशाला उगाच फालतू प्रश्न विचारतेस, का मी काही टाकेन त्याच्यात, खा ना पटकन. मग लगेच मीरा ही थोडीशी डेअरी मिल्क चावते आणि डेअरी मिल्क चुपता तिच्या मनात जो राग असतो तो जरा कमी झालेला असतो. तर अथर्व हा मीराला म्हणतो, खा पटकन. मीरातून पुढची बाईट खाते, तिसरी बाईट खाते आणि मग शेवटी तिच्या मनामध्ये प्रश्न येतोच, खरंच किती मस्त वाटतंय ना आईस्क्रीम खाताना, भारी वाटतंय एकदम. किती दिवसात अशी छान आईस्क्रीम खाणं झालंच नव्हतं. त्याबरोबर आता अथर्व हा मीराला म्हणतो, राग गेला नाही ना गं तुझा अजून. त्यावर लगेचच मीरा म्हणते, गेला, माझा राग गेला आहे. त्याबरोबर आता हे सगळं काही अंबिका बघत असते. अंबिकाला हे सगळं लांबून दुरून बघण्यातच खूप रस असतो. तिला वाटत असतं की माझ्या नवऱ्याचा संसार मार्गी लागेल की नाही. पण आता अथर्वला एवढं चांगलं सुखी जीवन जगताना बघून, गृहस्थीवालं जीवन जगताना बघून अंबिकाला खूपच जास्त बरं वाटतं. ती म्हणत असते, मीरा खरंच तू ग्रेट आहेस. अगं जी कामं मला जमली नाही ती कामं तू अथर्वकडून सुद्धा करून घेतलीस. त्याबरोबर लगेचच मीरा म्हणते, म्हणजे. त्यावर अंबिका तिला सांगत असते, अथर्वला कॉफी चहा काहीच बनवता येत नाही. आज पहिल्यांदा तू सांगितलंस म्हणून त्याने ते बनवून ठेवलं आहे. त्याबरोबर मीरा म्हणते, येत नाही याला काय अर्थ आहे, जोपर्यंत आपण शिकत नाही ना तोपर्यंत आपल्याला काहीच येत नाही. त्यावर आता अंबिका म्हणत असते की हो, हेही अगदी तू तितकंच खरं बोललीस. हळूहळू ना तू अथर्वला सगळं शिकव तुझ्या पद्धतीने. त्याबरोबर मीरा आता हसते. तर आता इतक्यात पुन्हा एकदा खोलीत अथर्व येतो आणि अथर्व मीराला एकटीला हसताना बघतो. तर अंबिका मीराला म्हणत असते, मीरा हसू नकोस, मी जाते आता, नाहीतर जर चुकून तू पुन्हा माझ्याशी काही बोलत राहिलीस आणि कोणी बघितलं तर त्यांना वाटेल की तू एकटीच बडबडतेस. तू सतत विसरतेस की मी फक्त तुला दिसते, घरात इतर कोणालाही मी दिसत नाही, दिसूच शकत नाही. त्यावर मग आता मीरा अंबिकाला विचारते, पण मग असं का. त्यावर मात्र आता अंबिकाला लगेचच शिवनाथचे शब्द आठवतात. शिवनाथने तिला सांगितलं होतं, बाळा तू फक्त मला आणि तुझ्या बहिणीला म्हणजेच मीराला दिसशील, त्या व्यतिरिक्त तू कोणालाही दिसणार नाहीस. ते तुमचं रक्ताचं नातं आहे, म्हणून फक्त तुमच्या दोघांमध्येच ते आहे. त्याबरोबर आता इथे मात्र अंबिका हिला ते आठवत असतं, पण तरीही मीरा तिला विचारत असते आणि ती तिला खरं सांगत नाही. ती तिला खोटं सांगते की अगं असं काही नाही आहे, मी तुला दिसते कारण माझा वेदावर खूप जीव आहे ना, आणि तुझाही,
म्हणून मग मी तुला दिसते असं असतं. त्याबरोबर लगेचच मीरा म्हणते, हां असलं असेल असंही. त्यावर अंबिका आता मनात खूप दुःखी होते आणि विचार करते की मला तुला खरं सांगायचं आहे मीरा, पण मी नाही सांगू शकत आहे खरंच. तर इथे मीरा म्हणते, अंबिकाताई अहो कसला एवढा विचार करताय, मायाचा करताय की काय? अहो मायाचा फार विचार करू नका. मी तिला आता चांगली अद्दल घडवली आहे. पुन्हा काही माया आता वेदाच्या नादी लागणार नाही, कमीत कमी लवकर तर नाहीच लागणार. जोपर्यंत आता तिच्या चेहऱ्याचा तो काळा रंग उतरत नाही ना, तोपर्यंत तिच्या लक्षात चांगली खुणगाट राहिली आहे की पुन्हा हे असं वागायचं नाही. अहो नेहमी प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी कांड करतच असते. शेवटी कंटाळा आला मला, म्हणून आज मी हा मार्ग निवडला. त्याबरोबर आता अथर्व हा लगेचच मीराला विचारतो, मीरा कसला मार्ग? मग मीरा आता अथर्वला हकीकत सांगते की माया जी आहे ती वेदाचं टेंट जाळत होती. मला राग आला आणि मी तिच्या चेहऱ्याला काळं फासलं. त्यावर अथर्व म्हणतो, काय? अगं आपण सुशिक्षित घरातली लोक आहोत, हे असलं काहीतरी फालतू काय कसं वागू शकतेस तू? त्यावर अंबिका आणि मीरा दोघीही म्हणत असतात हिच्याशी असंच वागलं पाहिजे. आता अंबिकाचा आवाज तर अथर्वपर्यंत पोहोचत नाही, पण मीराचा पोहोचतो. तर अथर्व म्हणत असतो, म्हणून तू चिडली आहेस? पण मग झालं ना तुझ्या मनासारखं, मग तरीही काय आता? त्यावर लगेचच मीरा म्हणते, ती फालतू गोष्टी करतेच का माया? मला तिचा रागच येतो. ती आपल्या घरात मुळात का राहते ना, हाच मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी. तर इकडे आता माया ही प्रचंड चिडलेली असते मीराने काळं तोंडाला लावल्यामुळे. ती आता खोलीत अस्ताव्यस्त पसारा करते, आधळा उत्पट करते, आरडाओरडा करते आणि म्हणते की नाही मीरा, मी सोडणार नाही तुला. जोवर तुझा जीव माझा होत नाही ना तोपर्यंत तर मी तुला नाहीच सोडणार. आणि आता तर मी तुला नाहीच सोडणार, कारण तू माझ्या इगोला दुखावलंयस. कोण कुठची ती कार्टी, तिच्यासाठी तू मला अश्रित म्हणालीस आणि मी अश्रित नाही आहे. मी ह्या घरात राहणारं सदस्य आहे, कारण तुझ्या आधी या घरात मी सून म्हणून येणार होते. माझं लग्न ठरलं होतं. तू येऊन आयत्या पिठ्यावरती रेगोट्या मारल्यास, तू येऊन माझं नशीब चोरलंस मीरा, आणि आता वरून मला शहाणपणाच्या गोष्टी शिकवतेस. लाज नाही वाटत तुला? फक्त थोडे दिवस थांब. थोडे दिवस नाही जर तुझी वाट लावली म्हणण्यापेक्षा नाही जर तुझा फोटो भिंतीवरती लावला आणि त्या अंबिकाच्या शेजारी तुझ्या फोटोला सुद्धा हार असला ना, तर नाव नाही सांगणार मी माया. त्याबरोबर आता अंबिका त्या ठिकाणी प्रकट झालेली असते. अंबिका एक मस्त मुस्काटात लावून देते तिच्या आणि म्हणते, शी माझेच हात उगाच काळे झाले. अगं पण बावळट मुली, तुझं लग्न होणार होतं, पण आता मीराचं आणि अथर्वचं लग्न झालेलं आहे. जी रियालिटी आहे ती एक्सेप्ट कर आणि चालती हो. तसंही मला तू खूप त्रास दिला आहेस, मला माझ्याच घरात जाळून मारलेलं आहेस. ही गोष्ट तू विसरू शकतेस, पण मी नाही. आणि या गोष्टीचा बदला कधी ना कधीतरी मी तुझ्याकडून घेणारच. मग अगदीच मला काहीही करावं लागलं ना तरीही माझी हरकत नसेल. जोपर्यंत मी बदला घेणार नाही तोवरसुद्धा मला मोक्ष मिळणार नाही ना. आता अंबिका हे सगळं बोलत असते. अर्थात मायाला आवाज जात नसला तरी अंबिका मात्र हे सगळं तिला सुनावत असते. तर इथे माया चेहरा धुवायला वॉशरूममध्ये जाते, पण तिच्या चेहऱ्याचा जो काळा रंग असतो तो पक्का रंग असल्यामुळे तो चेहऱ्यावरचा रंग काही जात नसतो. त्याबरोबर आता मात्र मायाला खूप राग येतो. ती रडत बसलेली असते. अरे काय करून ठेवलं यार हे. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला काय वाटतं मायाबरोबर आता पुढे काय घडलं पाहिजे आणि तिचा पुढचा प्लॅन काय असेल. मीराने तर तिच्या चेहऱ्यावरती काळं फासलेलं आहे. मग आता माया ही आता तरी शांत बसेल का, की पुन्हा काहीतरी कट कारस्थान, पुन्हा काहीतरी हट्टीपणा, आगाऊपणा उकरून काढेल आणि पुन्हा वेदाला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर मंजिरी पुन्हा कधीतरी आता घरी परत येऊ शकते का, तुम्हाला काय वाटतं तेही सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.